कापूस वेचणी करणाऱ्या शेतमजुरांना 5 रुपये किलो प्रमाणे किंवा 7 रुपये किलो प्रमाणे वेचणी दर परवडत नाही, म्हणून त्यांनी 10 रुपये, 12 रुपये, 14 रुपये अशा पद्धतीने केलेला आहे. आता त्यांचंही बरोबर आहे, शेतकऱ्यांना कधीच नफा मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आपण तोटा का खायचा? महागाईप्रमाणे ज्या पद्धतीने कर्मचारी आणि व्यापारी वागतात त्या पद्धतीने मजूर सुद्धा वागायला लागलं, ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय, सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अक्षरशः कंबर कामातून जाते कापूस वेचता करता, त्यामुळे ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत. परंतु एक गोष्ट शेतमजुरांनी लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे काय, की शेतकऱ्याला सरकारच्या भावामुळे नफा मिळत नाही. त्याला नफा मिळत नसताना तुम्हाला तो तोट्यात राहू देत नाही, तुम्हाला तो नफ्यामध्ये ठेवतोय. ज्या पद्धतीनं महागाई आहे त्या पद्धतीनं तुम्ही रोजंदारी लावलेली आहे, त्या पद्धतीनं मोबदला तो तुम्हाला देतो आहे. परंतु हे सगळं देत असताना तुम्ही त्याची कदर केली पाहिजे. ती कशी केली पाहिजे त्यावर बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता मी स्वतः एक कापूस उत्पादक शेतकरी आहे, त्यामुळे स्वतःचे अनुभव आणि मी मागं फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबला टाकलं होतं की तुमच्या भागामध्ये कापसाचे काय रेट चालू आहे. त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, की गावामध्ये गावातलं लेबर हे कापूस वेचत नाही. कारण काय, तर बाहेरगावी जाण्या येण्याचं भाडं मिळतं, त्याचबरोबर बाहेरगावी गावातल्यापेक्षा कापसाचा दर किलो मागं वेचणीचा हा वाढून मिळतो, त्यामुळे ते गावामध्ये जात नाहीत, बाहेरगावी जातात. आता बाहेरगावचा शेतकरी जाण्या येण्याचं भाडं आणि गावापेक्षा 2 रुपये शिल्लक अशा पद्धतीनं त्याला तो 15-16 रुपये प्रति किलो प्रमाणे त्या ठिकाणी कापूस पडतो. त्यामुळे 1600 रुपये प्रति क्विंटलनं त्याला आज रोजीच फटका बसलेला आहे कापसामध्ये. त्यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे काय, किंवा शेतकऱ्याची कदर आपण का केली पाहिजे, तर तो स्वतः तोट्यामध्ये आहे, परंतु तुम्हाला महागाई भत्त्याप्रमाणे तुम्ही जो रोजदारीचा रेट ठरवला त्या रेटप्रमाणेच तो मोबदला देतो आहे. त्यामुळं किमान आपण त्याला त्या ठिकाणी पाणी स्वतः नेलं पाहिजे, किंवा 7-8-10 लेबर असतात तर त्यातल्या एखाद्यानं पाणी नेलं पाहिजेत, एखाद्यानं ते ठोकळे नेले पाहिजेत. त्याला ठोकळे, बोत, ज्याला आपण कापूस टाकतो त्याला त्या जे साहित्य असतं ते, म्हणजे काय, मदत केली पाहिजे शेतकऱ्याला. परंतु अक्षरशः इतकी विचित्र परिस्थिती आहे की जे शेतमजूर आहेत ते म्हणजे ज्या ठिकाणी कापूस वेचणं चाललाय त्या ठिकाणी मला ग्लासमध्ये पाणी आणून द्या अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पहिलं जे शेतमजूर होतं काही वर्षापूर्वीचं, ते शेतमजूर सकाळी शेतमालाच्या म्हणजे शेतकऱ्यासोबत जे शेतात यायचं, तर संध्याकाळी शेतकऱ्यासोबतच परत यायचं. त्या ठिकाणी आपल्या कामाव्यतिरिक्त इतर छोटे मोठे कामं सुद्धा शेतकऱ्यांना करू लागायचं. माणुसकी होती, संवेदना होत्या, कदर होती. परंतु ती कदर आता राहिली नाही, माणुसकी राहिली नाही, संवेदना राहिल्या नाही. आता फक्त आम्ही 11 ते 5 किंवा 10 ते 5 अशा पद्धतीची ड्युटी करू, आमचा मोबदला इतका इतका आहे, तो आम्हाला लागेल, मग त्यानंतर तुला तुझं काय झक मारायची ती मार. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, जे ठोकळे असतात ज्याच्यामध्ये आपण कापूस शेतामध्ये महिला वेचतात आणि टाकतात, जे बोत आपण ज्याला म्हणतो, तर ते सुद्धा एकट्या शेतकऱ्यालाच उचलावं लागतात. आता मला सांगा, इतकं सारं लेबर आहे, प्रत्येकानं एक एक ठोकळा जर उचलला तर त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला मदत होणार नाही का? परंतु मदत करायची नाही, निव्वळ कमर्शियल आपण झालेलो आहोत, व्यावहारिक झालेलो आहोत. त्याच्यामुळे शेतकऱ्याला याचा त्रास होतो आहे. त्याला दोन साईडनं त्रास होतोय. त्याला मानसिक त्रास होतोय की मजूर भेटत नाही, एकंदर भेटलं तर त्यांची प्रचंड वरवर करावं लागते, आणि एवढं सगळं करूनही आमच्या शेतमालाला भाव सुद्धा भेटत नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे. त्यानंतर रेडी शेतामध्ये येणार, दिवसभर कापूस वेचणार, त्या ठिकाणी वजन करणार, वजन किती झालं ते बघणार आणि थेट घरला जाणार. त्याच्यामुळं कुठेतरी संवेदना हरवल्यात का? एक शेतकरी आहे की जो तुम्हाला स्वतःमध्ये तोट्यामध्ये जाऊन त्याला शेती परवडत नाही हे त्याला कळत असून सुद्धा तो तुमची जर का त्या ठिकाणी तहानभूक भागवत असेल आणि तुम्हाला जर नफ्यामध्ये ठेवत असेल, तर तुमची नैतिक जबाबदारी नाही का की त्याला थोडाफार न्याय द्यायची, त्याला थोडाफार मदत करायची? मी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्रामवरनं काही कमेंट्स घेतलेले आहेत. मी टाकलं होतं की तुमच्या भागामध्ये काय रेट चालू आहे, काय परिस्थिती आहे. तर त्या ठिकाणी अमरावतीला अंजनगाव सुर्जीचे वैभव चौखंडे म्हणतात, आमच्याकडे रोजानं येतात, 15 रुपये किलो प्रमाणे आम्हाला तो पडतो, शेतकरी घाट्यात आहे. नांदेड नायगाव म्हणतंय 12 रुपये किलो. आखेगाव, शेवगाव नगर ते म्हणतात 15 रुपये किलो. सरासरी 10 रुपये किलो आहे आणि 15-18 पर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. बोरगाव मंजूचे अकोल्याचे चैतन्य ब्रह्मा नावाचे शेतकरी म्हणतात 15 रुपये किलो प्रमाणे सुरू आहे. वाहनाने न्याण करावे लागते. 1 लाखाचा कापूस झाला, 25,000 वेचणीसाठी दिले. मला सांगा, फक्त वेचणीसाठी 25,000 दिले असतील तर बाकीची कंडिशन काय असेल? म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. मला मजुरांवर टीका करायची नाही आहे, त्यांना कमी लेखायचं नाही आहे, त्यांना वाईट बोलायचं नाही आहे. परंतु तुम्ही ज्याच्या शेतामध्ये राबता तो स्वतः तोट्यामध्ये आहे, प्रचंड मेटाकुटीला आलेला आहे, सरकारच्या धोरणामुळे त्याला भाव मिळत नाही. अशा वेळेस तो आपल्याला त्या ठिकाणी आपली कदर करतो आहे, आणि ती कदर म्हणजे आपण सुद्धा त्याची ठेवली पाहिजे.
एक उदाहरण सांगायचं, मला कोणाला या ठिकाणी माकड म्हणायचं नाही, परंतु एका शेतामध्ये दररोज माकडं यायचे हरभऱ्याच्या आणि तो शेतकरी जो माणूस होता तो त्यांना हाकलवून लावायचा. परंतु काही दिवसानंतर तो माणूस येणं बंद झाला. माकडांना मजा वाटायला लागली. माकडांनी संपूर्ण हरभरं बरखास्त करून टाकलं, खाऊन टाकलं. पुढच्या वर्षी माकडं आले. त्या शेतामध्ये हरभरं नव्हतं, तो माणूसही नव्हता आणि त्या माकडांना खाण्यासाठीही काही नव्हतं. माकडांवर उपाशी मारण्याची वेळ आली आणि त्यानंतर कळलं त्यांना की तो मारणारा माणूस मारणारा नव्हता, तर आपल्या पोटाची खळगी भागवणारा होता, आपल्याला जगवणारा होता. आता तोच मेलेला आहे. सांगायचं तात्पर्य हे की माकडांनो, शेतकऱ्याची कदर करा, अन्यथा उपाशी राहाल. समजने वालों को इशारा काफी है. त्यानंतर असे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत की बऱ्याच अंशी कापूस वेचणीसाठी मजूर शेतामध्ये येतं. कापूस चांगला फुटलेला नसतो किंवा वेचणीसाठी जड जातो, त्यावेळेस मजूर तडकाफडकी घराकडे निघतं. त्या ठिकाणी शेतमालकावर शेतकऱ्यावर नामुष्की ओढवते, मजबुरी ओढवते आणि मग नाविलाजानं त्यांना रेट वाढवून द्यावं लागतात. अशा पद्धती सुद्धा प्रचंड केसेस सुरू आहेत. त्यामुळं माझी विनंती आहे शेतमजुरांना की आता माझ्या शेतामध्ये जे होते ते शेतमजूर नव्हते, ते शेतकरीच होते आमचे. त्याच्यामुळं मला त्यांनी खूप सहकार्य केलं. परंतु आमच्या सगळ्याच्या चर्चेमधनं या सगळ्या गोष्टी निघल्या आणि मला असं वाटलं की हा विषय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत, शेतमजुरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि बिचाऱ्या मजुरांनो, बिचाऱ्या शेतकऱ्याची कदर करायला शिका. उद्या तो जर कोलमडून पडला, उद्या तो जर मोडला, संपला, तर तुम्हाला अशा पद्धतीचा रेट कोणी देणार नाही. कारण की 8-8 तास तुम्हाला कंपनीमध्ये 500 रुपयावर ढोपरून घेतल्या जाईल आणि तुमच्या जीवाची काडी होईल. त्यावेळेस तुम्हाला शेतकऱ्याची किंमत कळेल. त्यामुळं नंतर कळल्यापेक्षा आताच त्याची किंमत कळू द्या आणि त्याची कदर करा. धन्यवाद. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा. साईडला असलेले बेल आयकॉन दाबा. तुर्तास थांबतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.